क्या सर क्या कहना चाहेंगे पार्थ पवार के जिस तरह से जो एलिगेशन छोटे थे आपको पार्थ पवार इम्पोर्टेंट है, इतना अच्छा सेमिनार लिया है, उसके बारे में पहला पूछना चाहिए। वो प्रोग्राम के लिए मैं आया हूँ। पार्थ पवार का है वो इंक्वायरी चालू है। राज्य के मुख्यमंत्री ने बताया है कि जो इसमें दोषी रहेंगे उसके ऊपर कार्रवाई की जाएगी, और अजित दादा ने भी इसके बारे में बयान दिया है। मुंबईत मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट चालू आहे. कशा पद्धतीने याकडे बघता आणि जे रिडेव्हलपमेंटला दिलेले आहेत त्यांना स्वयं पुनर्विकासासाठी काही वळवण्याकडे मला वाटतं सर्वप्रथम मी नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशनचं अभिनंदन करेन की स्वयं पुनर्विकासाची योजना जी माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित होते, नवी मुंबईमध्ये यशस्वी होते. 18 इमारती पूर्ण होऊन लोक राहायलाही गेली आणि दुपटी तिपटीपेक्षा स्वयं पुनर्विकासातना त्यांना स्वतःचं घर मिळालेलं आहे. आणि नवी मुंबईत स्वयं पुनर्विकासाला प्रचंड अशा प्रकारचा स्कोप आहे, परंतु त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. जसं की महापालिकेचं नियंत्रण, त्याचबरोबर सिडकोचं नियंत्रण, या सगळ्या गोष्टी, डबल टॅक्सेस, प्रीमियमच्या बाबतीत अनेक प्रश्न आहेत. आणि हे सगळे प्रश्न या स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात सोडवले जाणार आहेत. मी 2 दिवसापूर्वीच पनवेल महापालिका आयुक्त, सिडकोचे अधिकारी यांची संयुक्त बैठक त्या ठिकाणी घेतली आणि इथले स्वयं पुनर्विकासासाठी काय अडचणी आहेत त्या एकत्रित करून राज्य सरकारला त्या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं ड्रीम अशा प्रकारची योजना आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण सरकार या स्वयं पुनर्विकासाच्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वयं पुनर्विकासामध्ये क्लस्टर हे समूह स्वयं पुनर्विकास पण काढलाय आणि त्याच्यामुळं नवी मुंबईमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस राहतो, विशेषतः मराठी माणूस राहतो, कष्टकरी माणूस राहतो आणि त्याच्यासाठी मोठं घर मिळणं हे त्याच्या आयुष्यातलं मोठं स्वप्न आहे. आणि निश्चितपणे मला वाटतं 2रं 3रं शिबिर होतंय. या शिबिरांच्या माध्यमातून प्रबोधन होतंय आणि सर्वसामान्य माणूस बिल्डरकडे जाण्याच्या ऐवजी स्वतः स्वयं पुनर्विकास करून स्वतःला मोठी जागा स्वतःच्या प्रयत्नातून मिळवून घेईल हा मला विश्वास आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आत्मनिर्भर व्हा प्रत्येक क्षेत्रात हे सांगणं आहे. त्यामुळे आत्मनिर्भर हाऊसिंग हे यातनं साधलं जाणार आहे. सर कशा पद्धतीने या रिडेव्हलपमेंटला गेलेल्या सोसायट्या आहेत त्यांना आपल्याकडे वळवण्याचा कशा आता ते 1 मिनिटात होणार नाही, त्यासाठी माझं 1 तासाचं मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळे तिथलं भाषण मला इथे करायला नका लावू. आणि यामध्ये पूर्ण प्रक्रिया कशी असते, कर्ज कसं मिळतं, परवानग्या कशा मिळतात आणि फायदा कसा होतो आणि बिल्डरशिवाय स्वयं पुनर्विकास कसा यशस्वी होतो याच्याच मार्गदर्शनासाठी आजचं शिबिर आहे. मला वाटतं आपण थांबून ते लोकांपर्यंत पोहोचवा. सर पार्थ पवार या प्रकरणाबद्दल काय सांगा? तर मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की कोणी कायद्यासमोर मोठं नाहीये. या संदर्भामध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल झाले, व्यवहारही रद्द झालेला आहे आणि अजितदादांनी यावर स्पष्ट भाष्य केलेलं आहे. आता चौकशी अंती जे होईल तोपर्यंत आपण त्या ठिकाणी वाट पाहिजे. पहले संजय सिद्धार्थ के ऊपर आरोप लगे